नमस्कार, मी मंगेश पवार. पुण्यनवी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. भोर तालुक्यातील शिवप्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी संतोषजी मोहिते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 तारखेला मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या संबंधित आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमध्ये जाणून घेऊया. भरपूर अडचणी आहेत आणि शेतकरी हवालदिल झालेले आहे. या सरकारने निवडणुकीच्या आधी ही घोषणा केली होती की आम्ही जर आमचं सरकार आलं तर आम्ही सगळं आले आम्ही कर्जमाफी करू आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. अशा मुद्द्यावरती आम्ही एकच मुद्दा घेऊन आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील पत्रकार भवनमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे. जिल्हाधिकारी यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे. तहसीलदार प्राण सगळ्या महसूल शाखेला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि संबंधित मंत्री महोदयांना पत्र व्यवहार केलेला आहे. आम्ही भोर तालुक्यातील आणि इतर संघटना मिळून शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आज इथे तुमच्या समोर उपस्थित आहे. माझ्याबरोबर आमचे सहकारी आणि इतर संघटनेचे पदाधिकारी हेही उपस्थित आहेत. प्रथमतः पत्रकार बंधूंचं मी इथं उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. आणि माझा मुद्दा एकच आहे की या सरकारने येत्या 24 तारखेपर्यंत जर आमच्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या निवेदनावरती जर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 24/3/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषणाचा इशारा दिलेला आहे. मी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि इतर संघटनांमार्फत आम्ही तीव्र स्वरूपाचं उपोषण करणार आहे. तिथं त्या संदर्भात महसूलचे अधिकारी असतील, संबंधित मंत्री महोदय असतील, जर उद्या दुर्घटना काही घडली त्या उपोषणाच्या ह्याच्यात जर काही अनुचित प्रकार घडला त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील. शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्या निवेदनाला न्याय द्यावा. न्याय न दिल्यास 24/3/2025 रोजी उपोषण करणार आहे. आम्ही दुसरा एक प्रश्न आमचा असा आहे, भोर तालुक्यामध्ये कापूरवाड आणि हालचंद्री राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी कदम साहेब बोलणे. नवनाथ ज्ञानेश्वर पारखे, शिवप्रहार प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांचं जे कार्य आहे त्या कार्याला एक स्मरूनच मी त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. कारण त्यांचं स्वतःचं गोरगरीब शेतकरी गोरगरिबासाठी जे काय सरकारी कार्यालयामध्ये अडचणी येतात योजनेमध्ये त्यांनी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे. तर त्यांचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. साहेब, मी स्वतः सांगतो की मी 22 वर्ष या महसूल खात्यामध्ये कॅन्डिडेट म्हणून काम केलं. त्यामुळं सर्वात जवळ मी त्या शेतकऱ्याचं एवढं अडचणी पाहिलेल्या आहेत तर माझ्या एवढं कोणी, कारण मी स्वतः मंडलाधिकाऱ्याकडे काम केलं. तलाठी सर्कल जे असतात साहेब, तो बिचारा सकाळी जे निघून येतो की त्याचं काम होईल हेलपाटे मारून जमतो. पण मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये कधीही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा येऊ दिलेलं नाही. आणि सर, यामध्ये कर्जमाफी का पण मागतोय की त्या बिचारांनी जे पिकासाठी कर्ज काढतात, इतर मोटरसाठी विहिरीसाठी, साहेब ते कर्ज फेडलं जात नाही. मुलांचे शिक्षणाचे त्याला खर्चही भागवता येत नाही, घरचे भागवता येत नाही. त्यासाठी कर्जमाफी साहेब ही खरंच झालीच पाहिजे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतःच आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा आयुक्त जिल्हाधिकारी त्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी खूप सुंदर कार्यक्रम राबवलेले आहेत. कारण हे या सरकारने फक्त शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याच्या वारस नोंदी ज्यावेळेस एखादा खातेदार माहीत होतो साहेब त्याला वर्षानुवर्ष त्याच्या नोंदी सातबारा होत नाही. हे शासनाने हे सुद्धा पाहावं की त्या शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी म्हणा, तहसीलदार म्हणा, तलाठी सर्कल यांनी त्या शेतकऱ्याला त्याच्या वारसांना सातबारा तयार करून देण्याचं एकदम हे काम करावं. कारण की त्या व्यक्तीला खूप म्हणजे खूप बघावं लागतं. नक्की सर, नक्कीच काय नाही एकच सांगतो साहेब,
साधी गोष्ट आहे, आज ऑनलाईन केलेलं आहे. शासनाचं उलट मंत्री महोदयांनी खूप छान केलेलं आहे की सगळं ऑनलाईन करायचं आहे, डिजिटलायझेशन. कारण का व्यक्ती घरी बसून करू शकतो, पण त्यातही काही अडचणी काढल्या जातात. यापुढे बघू, आता तर सुरुवात केलेली आहे, तर त्यानंतर जे काय अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. आणि मेन मागणी आमची की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. आता तुमच्या म्हणण्यातून असं आलं की आताची वस्तुस्थिती 4 दिवसापूर्वीची कांद्याचे बाजार 25 ते 26 रुपये होते. मार्च एंड आहे, सोसायटी शेतकऱ्यांना भरायची आहे. 3 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना या सोसायटीतून बिनव्याजी मिळत होतं, पण गेले 3 वर्ष झाले हे व्याज घेतात शेतकऱ्यांकडून. आणि व्याज घेताना सांगतात की बाबा जून जुलैमध्ये तुमच्या या अकाउंटला व्याजाचे पैसे मिळतात, पण 3 वर्षात काही व्याजाचे पैसे त्यांना मिळाले नाही. आणि मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकरी कांदा हे नगदी पीक आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात काढणीचं काम सुरू केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत गेल्या 8 तारखेपर्यंत पुण्यात 26 रुपये मार्केट होतं, आज 15 रुपये किलोला मार्केट झालेले आहे, 12 रुपये झालेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी उत्पादन खर्चही निघत नाही, मजुरांचा अभाव आहे. मजुरीचं प्रचंड असं 30 वर्षाचा सर्वे केला तर 70% उत्पादन खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. तो संघटित नाही, त्याचाच फायदा हे राजकीय सगळेच घेत आहेत. तर मला एक ह्या निवेदनामार्फत आता आज सुचवायचं आहे की मार्च एंडिंग आहे, पूर्वी सोसायट्या नव्या जुन्या करून मिळायच्या, त्याचं जे काय कर्ज असायचं त्याचं व्याज भरलं की ती नवी जुनी व्हायची. पण आज हे सगळी पूर्ण रक्कम शेतकऱ्याला भरायला लागतात. आणि आज शेतकऱ्यापाशी 3 लाख 5 लाख 2 लाख नाही, तर ह्या वर्षी त्यांनी शेतकऱ्यांकडून व्याज घ्यावं आणि त्यांच्या सोसायट्या नव्या जुन्या कराव्यात. जर त्याला अख्खी रक्कम भरायची झाली तर त्याला बायका पोरांचे मुलांचे दागिने मोडावे लागतात, उसनवारी करावी लागते, पाहुणे रावळ्यांना मिळत्या कराव्या लागतात. मग 3 लाख रुपये भरायचे आणि परत देणार आहात तर नुसतं व्याजच घ्या ना. त्याच्या मागे जी लाचारी तुम्ही निर्माण करून देताय ती लाचारी तरी थांबली पाहिजे. आणि आमचे परममित्र देवाभाऊ फडणवीस यांनी तर आता जाहीरनामाच काढला होता की बाबा शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. आणि शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणं हे काय शेतकऱ्यावर उपकार करत नाही, कारण शेतकरी अन्नदाता आहे. तो सगळ्या करोनात आपण अनुभवले, शेतकऱ्याच्या जीवावर सगळे आपण जगतो. आणि आज वस्तुस्थिती उत्पादन खर्च वाढलेल्या किमती ह्याचा ताळमेळ शेतकऱ्याला बसत नाही. जावयापेक्षा मजुराचं कौतुक त्याला ज्यादा करावं लागते, अशी वस्तुस्थिती. त्याच्या दारात भिकाऱ्यासारखं जाऊन गाड्या घेऊन धावावं लागते, 4 तास मजूर काम करतोय. महिलेला 350 रुपये हजेरी द्यावी लागते. माझ्याकडे व्हिडिओ आहे, दुपारी 1.5 तास त्या महिला झोपतात, बोलायची सोय नाही, आज बोललं तर त्या उद्या येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने शेतकरी खूप खूप अडचणीत आहे. तर आता सध्या चालूचा विषय की बाबा कमीत कमी आता भुजबळ साहेबांनी इतर काही लोकांनी 22 रुपये हमी भाव मागितलाय, तो योग्य आहे. कमीत कमी 22 रुपये किलो कांद्याला तर या सीझनचा नगदी पिकाचा भाव मिळालाच पाहिजे. आणि जर हे असं काय होणार नसेल तर आम्ही मोहिते साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.